तर नमस्कार भावांना, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमचं स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर भावांना आपण होतो बेंगलोरला आणि बेंगलोरहून प्रवास चालू आहे आपला तिरुचीच्या दिशेनं. तर भावांना व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. पण सकाळ सकाळी टीसीला डिझेल टाकाय थांबले, डिझेल टाके फुल करायचं चालू आहे. भाऊ किती बसतं काय माहिती. कांडी चमकत होती, म्हटलं टाकावं इथं, परत जाऊन मटेरियल गोळा करायचं. चला बघू आता किती बसतं. डिझेल टाकू, बसल 35-36 लिटर. चला. तर भावानं सकाळ सकाळ चाललोय यशवंतपूरला. मटेरियल आले आणि त्याला घ्यायला चाललोय बघा दोघं पण. तो पुढं थांबलाय पलीकडं. चला झपाझप जाऊ. ट्रॅफिक नाही काय नाही. 6 वाजले, तो आलाय 4:30ला. 4:30 वाजल्यापासून फोन करतोय. आम्हाला जागा आली 5 वाजता. डिझेल टाकलं. टीसीला जरा वेळ लागला आणि आता निघलोय. बघू शकता आता आलं पिनी याला. झपाझप वर टर्न मारतो, वरच्या टोल नाक्यात निघून जातो. चला भावांनो, पोचवतो डायरेक्ट यशवंतपूरला. बावल्या लावल्यात कशा दिसतात बघा. काल लई दिवस झाला घेऊन ठेवल्या होत्या, पडून होत्या गाडीतच. काल टाइम भेटला लावून टाकल्या. चला. हे फ्रेम घेऊन आलाय भाऊ आणि आपलं स्टेशन काल आलेलं आपण ते. आज नजारा स्टेशनचा भारी आहे. आता घ्यायचं दोघं भरून आणि दोघांना घेऊन निघायचंय. तर भावांनो, हे आहे स्टेशन. स्टेशनच्या जवळ आपली गाडी चालली आहे लोड करायची. ती एकच फ्रेम आहे तेवढीच. किती किलोची असेल ती? 10-15 किलोची आहे. आणि पहिला एक 100 किलो माल, म्हणजे 115 ते 120 किलो माल आहे. चला घेऊ भरून आणि निघूया. सकाळी सकाळचं टायमिंग आहे भावांनो. असं वाटतंय नजारा. आंघोळ नाही काय नाही, हातपाय दुखले. एवढं गार लागतंय ना इथं बेकार. का त्यामुळे निघलोय आता. आणि चला आता निघूया आपण. आपला प्रवास होतो तिरुचीच्या दिशेनं चालू. यशवंतपूर वाला बोला प्रसन्न. भावना आलोय. अतिबिली बॉर्डरला थांबलोय. मस्त असं हॉटेल आहे मंजुनाथ. आपण नेहमी नाश्ता करतो इथं. नाश्ता करायला थांबलोय. मस्त असा नाश्ता करू. हा तेव्हा चित्रांना घेतलाय मस्त असा. लावतो दानका आता चित्रांना. आणि ती दोघं गाडीत चाललंय त्यांचा कार्यक्रम. चला घेऊ दानका देऊ आता मस्त असं. बाई मिरची नाही आहे? मिरची भाजी चलो ठीक आहे. वडा नाही. मस्त असा नाश्ता केला आणि आता चहा घेतो इथं. तामिळनाडूची एंट्रीला चहा भेटतो असा नादोपळा. आता चहा घेऊन आता कल्टी मारायचं. चला आपण आहे सध्या तामिळनाडू बॉर्डर. ही बघू शकता, ही बॉर्डर आहे बघा तामिळनाडू. चला आता निघतो इथून. ती पोरं दोघं गेलेत बाकीचं आणायला सामान फेमान. काय सगळा लोंबाळ्याचंच काम आहे. चला आता फटाफट निघू इथून. झपाझप रनिंग लावायचं, थांबायचं नाही. तर पुढं पोलीस चेकिंग वगैरे होतं. बाकीचं सगळं तंबाखू चेक करतात. त्यामुळे इथं आलं की सगळं दडवादडवी करून टाकायचं. ज्याचा असेल त्याचा बाबा. तंबाखू गुटखा खाणारी जे आहेत त्यांनी भावांनो इथं आलं की दडवायचं. गाडीला डाग बीक पसून टाकायचं, नाहीतर अडवतात पोलीसवाली. अडवलं की 10,000 फाईन आहे इकडं. तर चला कुठं गेली राव ही दोघं? विमला नाही म्हणून गेले तर अजून आलेले नाही. काय यार.
तर भावना आपण पोहोचलोय आता कृष्णागिरीला आणि आपला तिरचीचा अजून किलोमीटर 250 किलोमीटर आहे. अजून भरपूर आपल्याला 4-5 तास जातील. तर मोसम बघू शकता कसा आहे कृष्णागिरीचा. नाद्या बाट विषय आहे का लय भारी. हाँ और ये भाई आए, नया भाई आए अपने साथ में. ये तो है अमन, आप जानते हो उसको. तर चला भावना आता करू फटाफट प्रवास. रोड कसे आहेत बघा क्लीन. आता सेलम वरून नामाकल, नामाकलवरून लेप मारून तिरची अशी आपली जर्नी होणार आहे. तर चला भावना भरपूर बघण्यासारखं पुढं काय भेटेल आपल्याला. चलो भावना पोहोचलोय आपण धरमपुरीला आणि वातावरण बघा कसं आहे धरमपुरीचं. आता घाट लागेल धरमपुरीचा क्रॉस करायचा आणि सेलमला डायरेक्ट एंट्री. पार्टीच्या फोनावरती फोन येतात, बॉम्बाबॉम्ब झाले, सगळे लेट झाले वाटतं. लपड़ा गेला हे भाई ने लपड़ा किया, पूरा लेट आया है. चलो निकलते अपनी मंजिल की और तिरची. अभी टोल आएगा बड़े वाला थोपूर का. तर भावांना आपण आता पोचलोय बघा ह्या थोपूरच्या घाटात. धरमपुरीचा घाट आहे. वातावरण बघा कसलं दिसतंय घाटात, कसं दिसतंय एक नंबर. असं वाटतंय ना काश्मीरला आल्यासारखं. कसं आहे इथं पोलीस चौकी आहे. इथून हळूहळू गाड्या घ्यायला लागतात कारण ऍक्सिडेंट होतात. जंगली प्राणी वगैरे पण येतात आणि जागेवर पुढं हे आहे पोलीसवाला थांबला वाटतं. हवा थांबवू नको एवढाच व्हिडिओ चालू आहे, काय विषय नाही थांबवत वाटतं. त्याचा तो बीजे रील्स बघण्यात आपलीच रील्स बघतोय वाटतं. चला MH50 रायडर खेडवाऱ्याला. खेड नाही बाय कराडवाऱ्या नाव पण घ्यायचा. इथं ट्रकवाल्यांना एक लेन वेगळी दिली पण कारवाली मादरच्या तिकडून पण घुसतायत. राईट लेन कारचे तर ट्रकवाले पण इकडून घुसतायत. असा लपडा आहे. मग लागलेला आहे पुढे ट्रॅफिक लेफ्ट साईडनं. आपण राईटनं घातली, एक नंबर काम झालं आपलं. और चेकपोस्ट बनाया भाई उधर. चला चेकपोस्ट आलंय, सीट बेल्ट लावून घेतो. नहीं उधर ही रोक रहा, इधर नहीं रोक रहा. भरोसा नहीं आगे रहेगा तो कभी. तर चला जाऊ हळूहळू पोहोचू. कशाचं चेकपोस्ट आहे काय माहिती. इथं पहिले नव्हतं, आत्ताच आलंय कुठनं. RTO चेकपोस्ट बनवलं इथं एंट्री घ्यायला. बापरे. चला असू द्या काय विषय नाही. तर चला आता हा घाटात स्पीड बघा 30चा स्पीड आहे आणि उतरतोय आपण. चला उतरू आता फटाफट घाटात पोहोचू तिरचीच्या दिशेनं सेलमला. ओके तर भावना आपण आता पोहोचलोय सेलमला. आता सेलम मधून आपल्याला लेप मारायचंय नामाकल. नामाकल वरून आपल्याला जायचंय तिरचीला. तर तिथून लेप मारला की रोड आहे. हे बघा सेलमचं बसस्थानक आहे, मोठं असं आहे आणि हा वरून ब्रिज. आता इथून पुढे आपल्याला लेप घ्यायचा आहे, तर समोरच आहे आता. आणि राईटला सरळ जातो कोईमतूरला, लेफ्टला जातो तो तिरचीला. तर चला भावना आता घेऊ आपण लेप आणि निघू तिरचीच्या दिशेनं. हे बघा बोर्ड पण दिलेत समोर, ही रोड नामाकल कोइंबतूर तिरची आणि आपलं लेफ्टला तिरचीला जायचंय. चला सिटीमध्ये या ट्रॅफिक राहतो नॉर्मली, बाकी काही नसतं, थोडंसं असतं. सिटीमधनच गेलाय ना रोड, त्यामुळं ट्रकवाली एका लाईनीन एका दोरीत चालतात. बसवालीच इकडे तिकडे वळावळा करते. तिकडली बसवाली सगळ्यात भंगार इकडे तामिळनाडूची बरं का. आपल्याकडे बरी म्हणायची ट्रॅव्हल्स वाली, इकडली उभ्यानं काढलेली, काय विषयच नाही. चला करू पास आता सेलम. आपण पोहोचलो नामाकलला. नामाकलवरून लेफ्ट मारून आता हे बघू शकता तिरचीला 450 मीटरवरून लेफ्ट घ्यायचं आणि तिरचीकडं. तिरची राहायला आपलं 95 किलोमीटर. फटाफट पोहोचू आता, 1 तासाभरात पोहोचून जाईल आणि खाली होईल. जाऊन ती वाटच बघतात खाली करायची आपली. चला फटाफट जाऊन खाली करू आणि लागू आपल्या परतीच्या प्रवासाला. बघा इथून लेफ्ट घ्यायचं पुढून. अरे बापरे कुठून आला. चला दाखवलं मला. चला ना
मला सिंगल रोड होता ह्यो, आता 4 लाईन झाली. मी सिंगल रोड होता त्यावेळी आलो, त्यानंतर भरपूर दिवसात आलो इकडं. हा सरळ गेला तुम्हाला तिरुनेल्वेलीला. चला निघूया आणि हे पास करू नामाकल बायपासला जाईल एक मारून. तर आता सिंगल रोड लागेल आपल्याला पूर्ण. सिंगल आहे का डबल आहे मला पण आयडिया नाही, भरपूर दिवसांनी मी आलोय. सिंगल होता त्यावेळी मी आलोय. 4 लाईन झाले काय कोणाच ठाऊक. चला पोचलो आता. श्रावणाचं इथे केळीचं पान भेटतंय. केळीच्या पानावर जेवण करायचं. परोठा ऑर्डर केला होता, परोठा कल्टी मारायची. जेवण करतो आता. परोठा भेटतात बघा. परोठा दणका लावायचं चालू आहे. तो परोठा बाई तिथे काय येतो परोठा खाऊया आता. लबरासारखा आहे लावायचं दणका. काय थांबा दणका परोठ्यावर घेतले टाकून त्याच्यावर लावतो दणका. या जेव्हा मस्त असा परोठा लावलाय दणका. आणि हे धन्नू आपले लागले बघा पड्याल. कसं आहे वातावरण. हे हॉटेल होतं बरोबर नव्हतं, जर स्वच्छता नाही काय नाही. इकडं असंच असतं चेन्नई तामिळनाडूत असलंच सगळं. आपल्या इकडं सारखं चांगलं हॉटेल म्हणजे 5 स्टार सारखं भेटत नाही. घाण असते ते असंच असतं बघा. किचन बघा, हे किचन परोठा मारतोय, अंडा राईस बनवतो, हे असंच सगळं रस्त्यावरच. बाकी इकडे चांगले हॉटेल असतात व्हेजवाली असतात, पण हायवेला नसतात ते. कुठे सिटीमध्ये आतमध्ये इकडे तिकडे असतात. बघूया हॉटेलचं नाव काय सांगू शकाल का? कोण सांगा हॉटेलचं नाव बघून. तर चला आपण जाऊया गाडीकडे. ती दोघं येत आहेत आणि आपली धनू लागले पड्याक. आता निघायचं. आता इथून राहिलं 80 किलोमीटर, म्हणजे 1 तासाचा रोड आहे मिनिमम. फटाफट जाऊन पोचू. 4 लाईन रोड आहे राव. मी आलेलो तेव्हा सिंगल होता, आता 4 लाईन झालाय. त्यामुळे झाप करणं जाईल, तासाच्या आतच जाईल. 1-2 तास लागणार मिनिमम. 80 आहे, 70 होतं मागं, कमी असेल 70च्या मिनी असेल. आता बघूया. तर पोचू. चला आता खाली करायची महत्वाची. भरायचं काय नियोजन नाही राव. हे काय गाडीला टाकल्यामुळं का सगळा आराम झालाय. तर बघू जाऊ. इथून तिरचीतून नियोजन लावायचं का चेन्नईला जायचं का कोईमतूरला यायचं. कुठनं माल असेल तर तिकडे येऊ, नाहीतर मग तिरचीतनंच भरायचं नियोजन लाव. तर चला बघूया भावांनो कसं होते आता काय. चला. रोडला सगळी बघा ताडीची झाडं आहेत. ताडी आणि लिंबाची. लिंबाला लोक इकडे जास्त लिंबाची झाडं लावतात बरं का लावतात काय माहिती. पण लिंब प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसणार. आपल्या करून बिरून तुला दिसणार नाही. लिंबाची झाडं दिसणार टकाटक मध्ये. काय नामाकल तिरचीचा रस्ता. आणि रस्ता बघा कसं आहे, हिरवगार साईडनं नाद्या बांधकाम. कसं दिसते वातावरण. छोटासा रोड आहे एकदम, सिंगल रोड. फेसोफेस 2 गाड्या बसतायत. मोठ्या गाड्या पण बसतात, म्हणजे तसा मोठाच आहे म्हणायचं. पण साईडनं बघा सगळी लिंबाची झाडं. जास्त करून लिंबाची झाडं आहेत. बाकीचे आहेत चिंचेची वगैरे किरकोळ, तर लिंबाची झाडं जास्त आहे. आणि ताडी. इकडे पलीकडे बघा काय आहे कुणास ठाऊक. पाणी आहे, पाणी साचलंय सगळं, बघू शकता. ताडी माडी झाडं बघा किती लय जुनी झाडं आहेत बरं काही. असं वाटत नाही एवढ्या लवकरची. आणि सगळी लिंबाची झाडं. इकडे गव्हर्नमेंट लिंबाची झाडं लावतं जास्त ऑक्सिजन साठी. काय लिंबाचं तर चांगलंच असतं झाड, वाईट नाही. खायला कडू आहे पण चांगलं असतं. तर चला आता किती राहिले अंतर आपलं. राहिले 39 किलोमीटर अजून. या सिंगल रोडने जायचं आपल्याला 39 किलोमीटर तिरची रेल्वे स्टेशनला. चला पोचूया. तर भावना आपण पोचलो तिरचीला. आणि मोसम बघा कसा झालाय, नाद खोळा. कसं वाटतंय. आलोय तिरचीला. सिंगल रोड संपला, 4 लाईन लागले. राहिले आता
13 किलोमीटर राहिले पॉइंट आपला म्हणजे रेल्वे स्टेशन तिरचीचं. तिथं जाऊन आपल्याला काचा खाली करायच्या आणि 2 काचा फेकून द्यायचे. त्याने अजून फेकलेला नाही. ह्याच्यामुळे झाले बघा काचा अजून हिथं जायचं घेऊन आलाय. त्याला काचा उतरायला सांगलेला. आता आलाय बघा मोठा असा नदीचा ब्रिज. कुठली नदी आहे काय माहित. केवढा मोठा ब्रिज आहे बघा. नाद खोळा हे तिकडे बघा ते मंदिर दिसते. त्या मंदिराकडे जायचं आपल्याला. कुठलं आहे काय माहिती. जाऊ जरा थोड्या वेळानं. ना दोघे जाना पडेगा भाई. लेकिन बघू शकता कसा ब्रिज आहे. पाणीच नाही पण घंटा यांच्यात नुकतंच नदी आहे मोठी. पाणीच नाही. पात्र मोठा असल्यामुळे पाणी दिसून येत नाही गंगेसारखं. काय विषय नाही. चला आता करू ब्रिज पास. पण वातावरण कसं दिसतंय बघा. कसं आहे बघा. सगळी व्हिडिओ काढायला लागली पूर्ण. असा विषय आहे. विषय हार्ड असतोय आपल्याकडे. चला तर भावांनो आपण पोहोचलेलो आहे तिरचीला रेल्वेच्या लोकेशनला. हे बघा लोकेशन भंगार. एकदा इकडं धावते एकदा तिकडं धावते. काय येणार रिचार्ज 19चा मारलाय वाटतं. तर बघू शकता ही लिंबाची झाडं बिडं असली लागली म्हणले आलं रेल्वे. गांजे का भी झाड़े थे. चलो दिख गया रेलवे दिख गया रेलवे. ये क्या बीड़ी बनाने का फैक्ट्री है. देखो अन्ना चल रहा है टकलू. अन्ना का गन्ना गायब हो गया. अन्ना किती बोंबलते भाई यार. मेरे में एक बार भी नहीं आवाज आया. निप्पल तो निप्पल. चलो पहुंच गए अभी. सॉरी पोहोचलोय आता. आता राईट मारा. आलं 500 मीटर राहिलं. अण्णा कट मारतोय लुंगीवर. चला असं बे तुझं गाव आहे बाबा. केंद्रीय विद्यालय रॉक SR तिरची. आता पोहोचलो आहे तिरचीला. हे पोलीस स्टेशन है. बराक है बराक. यहाँ से राइट. रेलवे प्रोडक्शन बराक. अरे भाई 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 ये सब रेलवे वाला ही आ गया. भाई हाँ चलो आगे चलो. यहाँ से अभी यहाँ लेफ्ट से क्या मारना है. left है? लेफ्ट दिखा रहा है भाई. ये सब रेलवे का ही चालू हो गया सब. चलो ये रास्ता हो गया सब रेलवे का. अरे मैं हिंदी में क्यों बात कर रहा हूँ. नो रेल्वे स्टेशनला पोहोचलोय आपण. आणि या फुटक्या काचा फेकून द्यायच्या रे बघा इथं. आता काय गावाला असतो तर काय यूज झाला असता. पण आता काय चिरागलेला काचा आहे. कुणाला जर दिल्या असत्या तिथे ठेवतो. कुणाला जर लागणार असेल तर घेऊन जाईल. जड आहे काच राव. 50-60 किलोची काच आहे. पुढची 31 किलोची काच आहे. तर ह्या 2 काचा इथं उतरतो आणि खाली करतो. ह्या काचा खाली करतो. चला. सिलेंडर क्यों खोल रहा है. पागल हो गया. तो काच कैसे निकालेगा भाई. निघल जाएगा. पण काच खाली केलेली आहे बघा गाडीतून आणि इथं टाकलेली आहे. बघू शकता किती चांगली का. जर एखाद्याला कामाला असते. आम्ही 2-4 दुकानवाल्याने विचारलं कुणाला पाहिजे का. एवढी मोठी काच आहे. मिनिमम ना 7 फुटाची काच आहे. कुठेही काय काउंटर बिउंटर करायला कामाला आली असती. थोडीशी चिरकली पण काय. ये पक्का हेड हवा है. हा आणि हे कोण आहे मालूम आहे का भाई. चमडी भाई. तर कोणी नेलेली नाही. चला ठेवून गेलोय. असं कोणाच्या आली उपयोगाला तर घेऊन जाईल. तुम्हाला तर पाहिजे तो या लोकेशन पिन कमेंट मध्ये टाकतोय. चलो तर भावना पोहोचलोय आपण केंद्रीय कर्मशाळा पौन मल्लई. चला करून घेऊ खाली. हा साहेब आहे बघा जाड्या. चला करून घेऊ खाली. क्लास ना पेपर अभी देखा ये इधर वेट करो. इधर एंटर करना है. एक बार में ये जाओ एंट्री करो. लाइसेंस वाइसेंस नहीं चाहिए ना. नहीं ड्राइवर नेम लाइसेंस नो ना. पुलिस उधर से गाड़ी ही नहीं जाएगा अपना. हाँ ये ऐसा वो वेस्ट गेट है. हे बघू शकता केंद्रीय कर्मशाळा पुण्यामध्ये पोहोचलोय आपण वर्कशॉपला. हे बघा वर्कशॉप. आणि इथं आता खाली करायला निघालोय. हॅलो पार्टीवाला आपला पुढे थांबलेला आहे. बघू शकता ट्रेनवाल्याने कसे बनवले फॅक्टरी. नाद खुळा आहे. रेल्वेची फॅक्टरी आपल्या कलकत्त्याला पण अशीच आहे. या यस सर. नाद खुळा अशी. तर चला आता पोहोचूया आतमध्ये. थोडंच राहिले. अर्धा तासात बंद होणार आहे स्टोर. त्यामुळे निघालो काना काना. बघा कसं बनवलं. टाकाऊ पासून टिकाऊ कलाकृती उद्यान आहे. येताना बघू आपण. नजर मारू थोडीफार. बहुत कमाई. कारण ते 6:30 नंतर बंद होते गेट वारतं. परत सोडत नाहीत 6 नंतर. 5 वाजलेत. 5:30ला बंद होते. 6ला क्लोज होते पूर्ण. त्यामुळे खाली करून फटाकसे येऊ. चला पुढं साहेब थांबलाय तो आमचा जाड्या. चला जाऊन बघू. अमन भाई को अंदर नहीं छोड़ा है. पावन बघू शकता. हे रेल्वेचं वर्कशॉप आहे पूर्ण असं. हे रेल्वेचं डबं बघा. इंजिन बघा.
हा असं काम होत असतं रेल्वेचं. खट्ट मध्ये असतं हे सगळं. नादखुळा काम आहे, बघू शकता. रेल्वे फॅक्टरी पुनमलाई. मला वाटलं पहिल्यांदा पुन्हा आहे. कुठं गेले शॉप जाड्या कुठं थांबलाय. हा दिसला जाड्या. चला आता इथनं खाली उतरून डायरेक्ट जाऊ त्या जाड्यापाशी, तिथं खाली करू. पुढं पोचलोय आपण. इथं बघा वर्कशॉप आहे ट्रेनचं, आणि आता खाली करायला लावतोय. इथं नवीन ट्रेनचं काम चालू आहे, बघू शकता. काच खाली करते आता. हे 2 काच अजून खोललेल्याच नाही त्यांनी. या ट्रेनला बसणार आहेत काच त्या. चला घेऊ बसवू खाली करून आता फटाफट. चला डायरेक्ट ट्रेन मध्येच टाकली नाही. इकडे ठेवलेले पहिलं फर्स्ट व्ह्यू उतरडाला तिकडे ठेवले. चला ट्रेनची काच बसवायची आहे, समोरची बसवून घेतील. आपली लागली धन्नू. आणि हे आतमध्ये ट्रेनच्या आतमध्ये ठेवतात डब्यात. चला घेऊन हे ट्रेनची समोरची काच आहे बघा, असली बनवली आतनं नादखुळा बघा. कलर काम टकाटक. चला घेऊ. झाली आता खाली. दुसरं मटेरियल कुठं खाली होणार आहे काय माहिती. इथंच कुठेतरी होणार आहे दुसऱ्या स्टोअरला, बघूया. चला तर झाली आपली गाडी खाली. चला आता दुसऱ्या ठिकाणी निघतोय. लय मगाची मारी घेतली. झाले पटापट खाली. लय फास्ट खाली केली आम्ही लोकांनी. काच आहे तरी सेफ्टी मध्ये घ्यायला लागते. झाले खाली. चला आता निघूया. घे लागलं गुडघ्याला. बघू शकता ही ट्रेन बघा. ही जळान बनवलं ह्यानी. चला हे सगळं ट्रेनचं हे आहे बघा. काय म्हणतात त्याला, हे आपलं चाक ट्रेनची सगळं. चला गाडी आउट करतो. पहिली 5ला बंद होतं हे. चला 5:30ला बंद होतं, सॉरी. तर चला भावना झाले खाली. आता निघतो इथून आणि फटाफट बाहेर आउट केली पाहिजे गाडी, नाहीतर ना हे लाकडा होऊन बसल. बरं हे करायचं, आउट करायचं. बघा ही ट्रेन आहे, दाखव भाई ट्रेन में खाली हुआ है. खाली झाली. आता इकडे पण ट्रेन आहे. भाऊ थांबलाय. चला घेतो भावाला पटरीशी बाहेर जातो. तर भावना सकाळी उठून आपण आलोय दुसरं मटेरियल खाली करायला बघा. हे पुनामली इथंच आहे, जवळच होतं 2-3 किलोमीटर. हे रेल्वे स्टेशन आहे बघा. सॉरी स्टेशन म्हणते, हे पण वर्कशॉपच आहे दुसरं. हे बघू शकता ट्रेन कशी लावले बघा आतमध्ये जुनीवाली. तर आता खाली करूया इथलं पण. इथं काय 11 ग्लास आहेत छोट्या. ती सगळी गेलेत लोक. आता मी एकटाच राहिलो, ती काम करत बसले. तर चला आता भाऊनं फोन लावला साहेबाला, तो येतोय न्यायला. आला की आता जाऊन खाली करू आणि निघू. तर चला भावांनो, हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. चला तर भावना, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक शेअर कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब तेवढं करा आणि घंटा आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे अपडेट येऊन जाईल. चला जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, जय श्रीराम. ज्योतिबाच्या नावानं चांग भले. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.